जानेवारी 1681 या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी दुसऱ्या छत्रपतींच्या रूपात या हिंदवी स्वराज्याचा कारभार सांभाळला होता। तर संभाजी महाराजांचे जीवनपट कसे होतं ऐका या सुंदर ओळींमधून। अमावस्याच्या अंधारातून तेज पुरुष हा लखलखला, अमावस्याच्या अंधारातून तेज पुरुष हा लखलखला, यमालाही पडले थोडे कुठे उगवली ही ज्वाला, सह्याद्रीच्या गाभाऱ्यातून वाघाचा हा छावा, सह्याद्रीच्या गाभाऱ्यातून वाघाचा हा छावा, त्याचं नाव संभाजी राजा, त्याचं नाव संभाजी राजा। 14 मे 1657 रोजी पुरंदरावर जन्माला आलेली युगंधर म्हणजे शंभूराजे। वयाच्या दुसऱ्या वर्षी आईविना पोरग झालेलं बाळ म्हणजे शंभूराजे। वयाच्या 9व्या वर्षी 4000ची मनसबदारी स्वीकारणारे म्हणजे शंभूराजे। वयाच्या 10व्या वर्षी आग्राच्या भेटीला जाणारे शिवपुत्र म्हणजे शंभूराजे। वयाच्या 11व्या वर्षी 5000ची मनसबदारी स्वीकारणारे म्हणजे शंभूराजे। वयाच्या 13व्या वर्षी रायप्पा महालचा भर दरबारात सत्कार करणारे म्हणजे शंभूराजे। वयाच्या 14व्या वर्षी महान बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारे संस्कृत विद्वान म्हणजे शंभूराजे। वयाच्या 15व्या वर्षी 3 वेगवेगळ्या भाषेतील 3 महान ग्रंथ लिहिणारे म्हणजे शंभूराजे। वयाच्या 16व्या वर्षी 10,000 सैनिकांचं नेतृत्व करणारे म्हणजे शंभूराजे। वयाच्या 17व्या वर्षी सोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारे म्हणजे शंभूराजे। वयाच्या 18व्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभूराजे। वयाच्या 19व्या वर्षी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पहिली पालखी देहू ते आळंदी ही पहिली वारी सुरू करणारे म्हणजे शंभूराजे। वयाच्या 23व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनंतर या हिंदवी स्वराज्याला लाभलेले दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे। वयाच्या 23व्या वर्षापासून तर 32व्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, मोगल या 5 सत्ताधाऱ्यांशी एकटे झुंजणारे म्हणजे शंभूराजे। आणि वयाच्या 32व्या वर्षी या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि स्वाभिमानासाठी स्वतःच्या देहाचं बलिदान करणारे शूरवीर योद्धा म्हणजे शंभूराजे होते।